मुंबईवरून ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये घमासान। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच। फडणवीसांचं विधान तर मोदी शहा जे ठरवतील तेच करावं लागेल। फडणवीसांच्या हातात काहीच नाही, राज ठाकरेंचा टोला। म्हातारे झालेले आता काय विकास करणार? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबईचा 360 डिग्री विकास मी आणि एकनाथ शिंदेंनी केल्याचंही विधान। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये। युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिलीच संयुक्त सभा। ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष। पुण्यामध्ये उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित। नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात। युतीच्या उमेदवारांसाठी आज नितीन गडकरींच्या 3 सभा। मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वीच राडा। शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप। राड्यावरून भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांमध्ये जुंपली। मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई। 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन। महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठेवण्यात आला ठपका। परभणीमधील मरगळवाडीतील सप्ताहामध्ये मंडप कोसळलं। भागवत कथा सुरू असताना अचानक वारा सुटल्यानं दुर्घटना। 12 भाविक जखमी। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं। गुरुवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 163 इतका नोंदवला। वडाळा परिसरामध्ये सर्वाधिक प्रदूषण। AQI 182 वर। संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला। किमान तापमानात चांगलीच घट। पुण्यात सर्वात कमी 9.5 अंश तापमान।